सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आहे पहिली माळ। तर रात्री आमच्याकडे खूप म्हणजे खूप पाऊस झालेला आहे। तर ही कालचीच कपडे काढलेलीच नाही, तसेच सुकत आहेत। तर चला आज दाखवते मी तुम्हाला। आमच्या घरात सगळं पाणी पाणीच झाले आणि चिखल। एक तर आमचं सारवायचं आहे, तर चुलीपाशी तर केवढा गोंधळ झाला आहे। कसं बसं पाणी ठेवलं आहे सकाळी, आणि इकडे बघा आतमध्ये सगळा चिखल चिखल झाला आहे। हे सगळं पाणी पाणीच आहे आतमध्ये। कसं चालायचं आणि कसं करायचं। आता काय केलं, कशी बशी आतली चूल पेटवली आहे आणि गॅस आहे इकडे। आता इकडे सगळं आणून हे केलं आहे। खाली काय केलं, जे बोहदा असतात ना रिकामे झालेले बुसकाटाचे, ते अंतरलेत आणि मग म्हटलं स्वयंपाक बनवावा। तर आता मी देवपूजा करणार आहे आणि घट बसवणार आहे। काय तर करावं तर लागणार आहे। सगळीकडेच ओलं ओलं झालं आहे। हे बघा इकडे रात्री जास्तच पाऊस झाला, खूप म्हणजे खूप पाऊस झालेला आहे। मागं रानात पाणी साचले, ते पाणी असं सगळं आमच्याकडे पुढं आलेलं आहे आणि इकडून पाणी वाहते। सकाळपासून आम्ही उठल्यापासून दोघीजणी पाणीच काढतोय, झाडता येईना काही येईना, सगळीकडे असंच ओलं ओलं झालं आहे। हे बघा जिकडे तिकडे असं ओलं आहे आणि सारवायचं असल्यामुळे सगळं चिक्कल चिक्कल झाले। आतल्या घरात पण तशीच कंडिशन आहे। खूप पाऊस झाला आहे रात्री, त्याच्यामुळे सगळं असं ओलं ओलं झाले। ओलं म्हणताच येणार नाही, पाणीच वाहते आतून सगळं। कशातच डोकं चालत नाही आहे। पावसाने खूप असं वेळ लावले। गणेश गेलाय क्लासला, आज शाळेला सुट्टी आहे, गेलाय क्लासला।